दंडवत प्रणाम. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो खूप जुना आहे पण तरीही आजच्या काळात अगदी चपखल लागू पडतो. दंडवत प्रणाम. हो, नक्कीच. आजचा विषय खरंच खूप वेगळा आणि विचार करायला लावणारा आहे. म्हणजे विचार करा ना, एक अत्यंत श्रीमंत माणूस, त्याच्याकडे भरपूर सत्ता आहे, अधिकार आहे, पण एका क्षणात असं काहीतरी घडतं की तो सगळं गमावून बसतो. आणि नुसतं गमावून बसत नाही तर तो अक्षरशः एका लहान मुलासारखा रडायला लागतो. बरोबर. तो एका मंदिराच्या ओट्यावर उभा राहून स्वतःच्या डोक्यावर तीर्थ शिंपडतोय आणि ओरडतोय की मी जळत होतो, आज मला थंडावा मिळाला. बापरे, हे ऐकूनच अंगावर काटा येतो. हो ना. आणि म्हणूनच आज आपण या प्रसंगाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपण 13व्या शतकातील महानुभाव पंथाचा जो पवित्र ग्रंथ आहे, लीळाचरित्र. हो, अत्यंत ऐतिहासिक आणि महत्वाचा असा हा ग्रंथ आहे. अगदी बरोबर. तर या लीळाचरित्रातील पूर्वार्ध लीळा 406 वर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. या लीळेचं नाव आहे सुकियान जोगनायकान दुखा उपनीती. म्हणजे सुकिया जोगनायकाची ही कथा आहे. एक कर वसुली अधिकारी ज्याच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. हो. आणि आज आपल्याकडे या लीळेचा मूळ प्राचीन मराठी मजकूर आणि त्याचा आधुनिक मराठी अनुवाद, यातून आपण श्री चक्रधर स्वामींनी त्याला जी आध्यात्मिक शांती दिली ती नक्की कशी होती ते समजून घेणार आहोत. मला वाटतं या कथेचा आवाका इतका मोठा आहे की 800 वर्षांपूर्वी लिहिलेला हा प्रसंग आजच्या आधुनिक माणूसोपचारांनाही थक्क करणार आहे. खरंच, म्हणजे इतकं प्रगत होतं त्या काळात. नक्कीच. ही केवळ एक ऐतिहासिक नोंद नाहीये, ही एक माणसाची त्याच्या अस्तित्वासाठी चाललेली धडपड आहे. मग आपण ही कथा थोडी उलगडून पाहूया. मला वाटतं या माणसाच्या दुःखाची खोली समजून घेण्यापूर्वी तो प्रसंग नेमका कुठे आणि कसा घडला ते दृश्य डोळ्यांसमोर उभं करणं गरजेचं आहे. हो, कारण ज्या वातावरणात ही घटना घडते ना, तिथे एक प्रकारचा विरोधाभास आहे. आणि तो विरोधाभास या लीळेच्या सुरुवातीलाच खूप सुंदरपणे टिपलाय. म्हणजे तो बीडमधला प्रसंग ना? हो, जिथे सकाळची वेळ आहे. होय, ही घटना बीड येथील आहे. सकाळच्या पूजेचा अवसर नुकताच संपला आहे. आणि श्री चक्रधर स्वामी, ज्यांना या मूळ ग्रंथात सर्वज्ञ किंवा गोसावी म्हटलं आहे, ते तिथे आहेत. बरोबर. ते बाहेरून फिरून परत आले आहेत आणि ओट्यावरील एका आसनावर अतिशय शांतपणे बसले आहेत. आजूबाजूला दुपारच्या आधीची ती एक अतिशय संथ आणि निवांत शांतता आहे. तिथे कोणतीही घाई गडबड नाहीये. आणि त्याचवेळी बाईसा तिथे येतात. हो, आणि ते स्वामींच्या चरणांवर पाणी घालून त्यांचे चरण धुवत आहेत, ज्याला आपण चरणाक्षालन म्हणतो. म्हणजे एका बाजूला अत्यंत शांत वातावरण, संथ वाहणारं पाणी आणि स्वामींची प्रशांत मुद्रा, आणि नेमक्या याच वेळी सुकिया जोगनायक तिथे प्रवेश करतो. तो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेला असतो, बरोबर? हो, पण तिथे आल्यावर त्याची नजर स्वामींवर पडते. तो त्यांच्याकडे जातो आणि त्याच्या हालचालींमध्ये एक प्रकारची हताशपणाची घाई आहे. अच्छा, म्हणजे तो शांत नाहीये? अजिबात नाही. तो स्वामींना अत्यंत आदराने दंडवत घालतो, त्यांच्या श्रीचरणांना स्पर्श करतो. आणि ते चरणोदक म्हणजे जे तीर्थ आहे ते घेऊन थेट आपल्या डोक्यावर शिंपडतो. आणि इथंच त्याचा बांध फुटतो. तो अत्यंत भावुक होऊन म्हणतो, निवालोजी जळत होतो जी. म्हणजे मला आता थंडावा मिळाला, मी आगीत जळत होतो. हे शब्द खूप जड आहेत. हो ना. एखाद्याने रखरखत्या वाळवंटातून तहानलेला आणि होरपळलेला चालत यावा आणि त्याला अचानक शीतल पाण्याचा झरा मिळावा, तशीच ही अवस्था आहे. पण माझा प्रश्न असा आहे की एका क्षणात तीर्थ डोक्यावर घेतल्यावर एखाद्याला असा थंडावा का वाटावा? हेच तर आपल्याला समजून घ्यायचंय. तो माणूस आतून इतका का जळत होता? असं काय घडलं होतं त्याच्यासोबत? या जळण्यामागचं मूळ कारण समजून घेण्यासाठी आपल्याला जोगनायकाच्या भूतकाळात जावं लागेल. तो कोण होता हे समजल्याशिवाय त्याच्या दुःखाचा आवाका आपल्या लक्षात येणार नाही. बरं, कोण होता नक्की? तो मूळचा सांगली जिल्ह्यातील मिरज इथला राहणारा होता आणि त्याचा व्यवसाय होता सुनकीचा. काय? हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकतोय. सुनकी म्हणजे कर वसूल करणारा ठेकेदार. अच्छा, म्हणजे टॅक्स कलेक्टर. अगदी बरोबर. आजच्या परिभाषेत सांगायचं तर एक अत्यंत पॉवरफुल टोल कॉन्ट्रॅक्टर. त्या काळात रस्ते आणि व्यापार मार्गांवरून येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांकडून कर वसूल करण्याचे अधिकार राज्याकडून दिले जायचे. म्हणजे हा माणूस काही साधासुधा व्यापारी नव्हता, तो एक प्रभावशाली अधिकारी होता. होय, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्या शब्दाला वजन आहे. आणि साहजिकच अशा कामात माणसाला अत्यंत व्यावहारिक आणि काही वेळा कठोरही असावं लागतं. नक्कीच. आणि तो या कर वसुलीच्या कामासाठी तेलंगणा देशात गेला होता. बरं, मग तिथे काय झालं?
तिथे त्याने अत्यंत हुशारीने काम केलं की त्याने सर्व रस्त्यांचा कर एकट्यानेच वसूल करायला सुरुवात केली होती. त्याची मक्तेदारी निर्माण झाली होती. मक्तेदारी म्हणजे मोनोपोली. बापरे, मग तर त्याने प्रचंड पैसा कमवला असेल. हो ना. राजाला ठरलेला वाटा देऊन उरलेले सर्व पैसे तो स्वतःकडे ठेवत असे. त्यामुळे त्याच्याकडे खूप मोठं द्रव्य साचलं होतं. म्हणजे तू त्याच्या यशाच्या अगदी शिखरावर होता. अफाट संपत्ती कमवली होती त्याने. आणि एवढा पैसा कमावल्यानंतर साहजिकच त्याला वाटलं की आता आपल्या गावाकडे परतावं. त्याने मनात अनेक स्वप्ने रंगवली होती. हो, नातेवाईकांसाठी पैसा खर्च करावा, मुलांची थाटामाटात लग्ने करावीत, असं वाटलं असेल त्याला. अगदी असंच. आणि या स्वप्नांसह तो सगळा पैसा एका बैलगाडीत भरून तो आपल्या गावाकडे परत निघतो. पण वाटेत काहीतरी भयानक घडतं, बरोबर? हो, वाटेत एक अत्यंत वाईट घटना घडते. ज्या व्यक्तीच्या हातात त्या बैलगाडीचे कासरे होते, म्हणजे जो गाडीवान होता तो. बरोबर, तो गाडीवान ती सगळी संपत्ती भरलेली बैलगाडी घेऊन अचानक पळून जातो. काय सांगताय? सगळी संपत्ती घेऊन पळाला? होय. जोगनाईकाची आयुष्यभराची कमाई एका क्षणात लुटली जाते. तो रस्त्याच्या मध्यभागी रिकामा उभा राहतो. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. कोणता प्रश्न? हे बघा, पैसा चोरीला जाणं हे धक्कादायक आहे, हे मी मान्य करतो. पण फक्त पैसा गेला म्हणून माणूस आतून एवढा जळून खाक कसा होऊ शकतो? म्हणजे तुम्हाला वाटते की यात आणखी काहीतरी असावं? हो ना, लोक व्यवसायात पडतात आणि पुन्हा उभे राहतात. तो तर एक मुरलेला टॅक्स कलेक्टर होता. या दुःखामागे केवळ एक चोरीला गेलेली बैलगाडी असू शकत नाही. यात नक्कीच दुसरं काहीतरी असावं. तुमचा हा आक्षेप अत्यंत रास्त आहे. आणि इथेच या कथेचं खरं गांभीर्य समोर येतं. हे दुःख फक्त पैशांचं नव्हतं. मग नक्की काय होतं? ती चोरी हा फक्त एक सुरुवातीचा धक्का होता. त्या ठिणगीने एका विनाशाच्या मालिकेची सुरुवात केली. हे दुःख एका चक्रवाढ व्याजासारखं वाढत गेलं. म्हणजे त्या चोरीनंतरही त्याच्या आयुष्यात आणखी बरंच काही घडलं? होय. जोगनायकाने पैशांच्या चोरीनंतर हार मानली नव्हती. तो रिकाम्या हाताने गावात आला खरा, पण त्याने पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला. कसा? पैसे तर गेले होते ना सगळे? त्याच्याकडे पत्नीचे जे सोन्या चांदीचे दागिने आणि तिची एक सोन्याची अंगठी उरली होती, ती त्याने विकली. अच्छा. आणि त्यातून काय केलं? त्यातून त्याने आपल्या मोठ्या मुलासाठी एक दुकान, ज्याला मूळ मजकुरात पसारा म्हटलं आहे, ते थाटून दिलं. बघा, मी हेच म्हणत होतो. तो हरला नव्हता. त्याने मुलासाठी एक नवीन सुरुवात करून दिली. पण दुर्दैवाने काहीच दिवसात तो मोठा मुलगा मरण पावला. बापरे, हे खूपच भयानक आहे. एकीकडे संपत्ती गेली आणि आता तरुण मुलगा गेला. आणि संकटे इथेच थांबली नाहीत. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर तो व्यापार त्याने धाकट्या मुलाकडे सोपवला. आणि मग? काही दिवसांत तो लहान मुलगाही मरण पावला. काय? दोन्ही मुलं गेले? हे ऐकताना हे अंगावर काटा येतोय. आणि या सगळ्या धक्क्यांमधून सावरण्याआधीच काही दिवसांत त्याची पत्नीही मरण पावली. अरे रे, म्हणजे पैशांचा नाश, पाठोपाठ दोन्ही मुलांचा मृत्यू आणि मग पत्नीचा मृत्यू. हो, आता त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. ना संपत्ती, ना कुटुंब. अक्षरशः जळत होता. तो स्वतः सांगतो की मी माझे दुःख शांत करण्यासाठी देवळात गेलो, पण मला तिथे सुख मिळाले नाही. तो पुराणे ऐकायला गेला असेल, संतांकडे गेला असेल ना शांतीसाठी. हो, तो साधू, संत, संन्यासी यांच्याजवळ जाऊन बसला, पण त्याला कुठेही मनःशांती मिळाली नाही. तो एकासारखा तापाने त्राहिमाम होऊन गेला होता. मग इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. ज्या माणसाला मंदिरात, पुराणात आणि इतर संतांकडे शांती मिळाली नाही, याला श्री चक्रधर स्वामींच्या चरणी ती शांती कशी मिळाली? हेच ना? हो, स्वामींनी असं काय केलं ज्यामुळे त्याच्या त्या तापावर फुंकर घातली गेली? इथेच श्री चक्रधर स्वामींचे मानवी मनाचे सखोल आकलन दिसून येते. स्वामी जोगनायकाची ही सगळी व्यथा अत्यंत शांतपणे ऐकून घेतात. म्हणजे ते त्याला उपदेश करत नाहीत. अजिबात नाही. आणि मग ते अत्यंत मोजक्या शब्दांत जीवनाचे सत्य मांडतात. ते म्हणतात, द्रव्य गेल्याचे दुःख, पुत्र मरण पावल्याचे दुःख, घरदार भंग झाल्याचे दुःख, असे 3 ताप पुरुषास असह्य होतात की नाही का? म्हणजे संपत्ती जाणे, मुलाचा मृत्यू होणे आणि घरदार उद्ध्वस्त होणे, हे 3 प्रकारचे दुःख माणसासाठी असह्य असतात. होय. स्वामी त्याच्या भावनांना पूर्णपणे समजून घेतात. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर स्वामींनी इथे कोणताही जादुई उपाय किंवा पोकळ दिलासा दिला नाही. त्यांनी सगळं ठीक होईल असंही सांगितलं नाही. बरोबर. त्यांनी केवळ त्या दुःखाची जाणीव आणि पोचपावती दिली. स्वतःच्या दुःखाला कोणीतरी इतक्या सखोलपणे समजून घेणे, हाच तो थंडावा होता. वा, हे खरंच खोल आहे.
आपण ज्याला सायकोलॉजिकल व्हॅलिडेशन म्हणतो तेच हे. कारण अनेकदा लोक फक्त सल्ले देतात. हो ना, पण स्वामींनी त्याच्या वेदनेला मान्यता दिली. काही वेळ तिथे बसल्यानंतर स्वामी त्याला जाण्याची अनुमती देतात आणि म्हणतात, नाईको, तुम्हाला येऊ आवडेल तेव्हा येत जा हो. आणि त्यावर जोगनायक काय म्हणतो? तो क्षणाचाही विचार न करता म्हणतो, तरी काय जी, आता मी इथेच येत जाईन. म्हणजे त्याला त्याची हक्काची जागा मिळाली. तर या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा आपण? मला वाटतं 13व्या शतकात घडलेला हा प्रसंग मानवी मानसशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. एक मनपूर्वक ऐकणारा श्रोता मानवी मनाला किती दिलासा देऊ शकतो हे यातून सिद्ध होतं. खरंच आहे. ही कथा एका माणसाची आहे ज्याने सर्व काही भौतिक गमावलं, पण शेवटी आध्यात्मिक शांती मिळवली. नक्कीच. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. आजच्या या आधुनिक आणि धावपळीच्या जगात जेव्हा अशी संकटांची मालिका येते आणि आजूबाजूला कोणताही आधार नसतो, तेव्हा आपण काय करतो? हो, तेव्हा आपल्या मनात चाललेल्या या आगीवर फुंकर घालण्यासाठी आपण तो थंडावा कुठे आणि कसा शोधणार? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा आपल्या दुःखाला केवळ निमूटपणे समजून घेणारी अशी कोणती जागा आज आपल्याकडे उरली आहे, यावर नक्की विचार व्हायला हवा. हो, प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा. तर या सखोल चर्चेची आपण इथे सांगता करूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.